नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर कला आता जेव्हा हॉलमधून वरती आलेली असते, तिच्या रूममध्ये आलेली असते, सगळ्यात पहिल्यांदा बोर्डवर आता तिची आणि अद्वैतची जी समानता असते ती लिहू लागते आणि त्यावर लिहिते दोघांची चॉईस सेम आहे. त्याच वेळी अद्वैत तिथे येतो आणि तिला बोर्डवर लिहिताना बघतो, म्हणून अद्वैत तिला म्हणतो की खरे हे बरं नाहीये हा, तू आता खूप अति करतेस, वेडेपणा चाललाय तुझा नुसता. तेव्हा कला म्हणते की गप्प बस, असं वेडेपणा वगैरे काही म्हणू नकोस, मला कळतंय मी काय करते ते. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू काहीही म्हण, परंतु तो जो पत्रिकेसाठी कलर निवडला होतास ना, तो खरंच मला खूप आवडला हा. अद्वैत म्हणतो की हो मग आवडणारच, सिलेक्ट कोणी केल्या होत्या पत्रिका, माझ्या चॉईसच्या पत्रिका आहेत, त्यामुळे त्यांचा कलर तर छान असणारच. कला म्हणते की चांदेकर मला अजून एक पॉइंट सापडला आपल्यातला. कला लगेचच बोर्डवर जाऊन लिहिते की आवडी निवडी सारख्या आहेत. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, ज्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी सारख्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यातली नाती सुद्धा आवडायला लागलीये. अद्वैत कलाकडे बघत असतो. कला म्हणते की अद्वैत बघ, समानतेचा रकाना आता भरत आलाय. मग अद्वैतचं लक्ष आता बोर्डकडे जातं आणि खरंच समानतेचा रकाना आता भिन्नतेच्या रकान्यापेक्षाही जास्त भरलेला असतो. परंतु अद्वैत चेहऱ्यावर तसे काहीच एक्सप्रेशन देत नसतो. म्हणून कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तुझं माहितीये का कसं झालंय, त्या सशासारखं झालंय. म्हणजे तो ससा कसा पळत पळत जातो, परंतु मध्ये गाजर वगैरे खाऊन झोपून वगैरे त्याची रेस पूर्ण करण्याचा विचार करतो, परंतु तो कासव हळूहळू हळूहळू येतो आणि पैन सुद्धा जिंकतो. म्हणजे कसं, तर तो ससा जो आहे ना तो तू आहेस आणि कासव जे आहे ना ते मी आहे. अद्वैत कलाला म्हणतो की खरे काय चाललंय तुझं सकाळी सकाळी, आपल्याला पत्रिका वाटायला जायचंय आणि तू काही वेळेचं भान वगैरे आहे की नाही तुला. कला म्हणते की चांदेकर अरे मला अजून एक मुद्दा सापडला. तर अद्वैत विचारतो की कोणता. कला म्हणते की अरे आपण दोघेही ओव्हर कॉन्फिडेंट आहोत, तो काय करू, लिहू का बोर्डवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय करायचं ते कर, मी माझं आवरायला चाललो. अद्वैत तिथून निघून जातो. कला मात्र मागे हसत असते. तर इकडे संगीता आणि बाबा दोघंही आता काजलला समजावत असतात. संगीताने तर काजलची बॅगही भरून आणलेली असते. संगीता काजलला म्हणते की काजल, मला तुझं हे दुःख ना अजिबातच बघवत नाहीये ग. त्यापेक्षा तू एक काम कर, तू मावशीकडे जाऊन काही दिवस राहा आणि ही घे पाण्याची बाटली, तुला लागलं पाणी तर यातून पी. बाबा सुद्धा काजलला समजावून सांगत असतात. काजल, कसं असतं, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीये ना त्या गोष्टींपासून लांब राहणं चांगलं असतं. त्यामुळे आता तू जा, जास्त विचार न करण्यापेक्षा शांत राहा काही दिवस. तर संगीता आणि बाबा आता काजलला सोडवायला चाललेले असतात आणि जेव्हा घरातून बाहेर निघणार त्याच वेळी तिथे कला आणि अद्वैत पत्रिका द्यायला आलेले असतात. कला तिथे आल्यावर काजलला विचारते की काय ग गुंडा, कुठे चालली आहेस तू बॅग घेऊन. तर आता काजलला काय बोलावं ते कळत नाही. मग अद्वैत आता संगीताला विचारतो की काय झालं मिसेस खरे, कुठे चालली आहे काजल. मग संगीता आता सांगू लागते की अहो माझी बहीण आहे ना सुकन्या, तिच्या इथे काहीतरी काम निघालंय म्हणून तिने काजलला बोलावलंय आणि म्हणून म्हटलं की 2-4 दिवस तिकडं राहीन पण आणि कामही करेल. कला म्हणते की अगं आई, असं कसं बोलतेस तू, आता घरातलं कार्य आहे आणि तू काजलला कसं काय मावशीकडे पाठवतीये, काजल नसेल तर काम होतील का आपले पटापट. मग अद्वैत आता काजलचा हात पकडतो आणि काजलला खाली बसवतो. काजलला तो म्हणतो की काजल, हे बघ कसं काय चालेल बरं, असं चांदेकरांच्या घरचं लग्न आहे आणि चांदेकरांच्या घरच्या लग्नामध्ये काम करण्यासाठी असा घरचा कोणीतरी सॉलिड माणूस असायला पाहिजे की नाही तुझ्यासारखा. मला माहितीये काजल, जर तू असशील ना तर घरातले कामं सगळे अगदी परफेक्ट होतील. तू तुझ्या बहिणींसारखी नाहीये, मला माहितीये, तुझ्या बहिणी काय नुसत्या अशाच आहे, परंतु तू मात्र सगळे कामं करशील. तुझ्यासारख्या एवढ्या इम्पॉर्टंट माणसाने लग्नामध्ये नसणं, लग्न कार्यात नसणं हे बरोबर दिसतं का, अजिबात नाही. तुझं कसं आहे मला माहितीये ना, तुला जर एखादं काम करायचं तू ठरवलं, एखादं काम तुला करायचं असलं आणि ते जर तू ठरवलं तर पुढच्या मिनिटाला तू ते रेडी करतेस आणि म्हणून मी म्हणतोय की तू जरा थांब. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो जावई बापू, तिला जावंच लागेल. अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, अहो काय बोलताय तुम्ही, काजलचं इथं असणं खूप गरजेचं आहे आणि तसंही तुम्ही तुमच्या मुलींचा शब्द टाळू शकता, परंतु माझा शब्द तुम्ही टाळू शकणार आहात का. मग बाबा सुद्धा आता संगीताला समजावून सांगतात की संगे, अगं जावई बापू एवढा हट्ट करत असताना आणि एवढं म्हणत असताना आपण काय काजलला तिकडे सुकन्याकडे पाठवू शकत नाही. मग संगीता आता काजलला सुकन्याकडे पाठवण्याचा निर्णय सोडून देते आणि म्हणते की चला ना आतमध्ये चला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही खूप उशीर होईल आतमध्ये आल्यानंतर,
कारण अजून खूप पत्रिका वाटायच्या आणि पत्रिका वाटायची सुरुवात आम्ही इथूनच केली आहे, त्यामुळे आम्हाला जावं लागेल. एकतर घरी खूप कामं देखील आहेत. मग अद्वैत आता संगीता आणि बाबा यांच्या दोघांच्याही हातामध्ये सोहमच्या लग्नाची पत्रिका देतो आणि सांगतो की आमच्या सोहमच्या लग्नाला यायचंय तुम्ही. त्यावेळी संगीता मात्र फक्त काजलकडे बघत असते. तिला फार वाईट वाटत असतं काजलबद्दल. काजल आता चांदेकरांच्या घरी कसं येणार आहे आणि कसं ते लग्न तिच्या डोळ्यांनी बघणार आहे, हाच मोठा प्रश्न संगीताला पडलेला असतो. आता हे असं झालेलं असतं की कोणाला काही सांगताही येत नसतं आणि लपवणंही अवघड जात असतं. अद्वैत संगीता आणि बाबांशी एकदम छान पद्धतीने बिहेव करत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. काजलला देखील त्याने छान समजावलेलं असतं आणि चांदेकरांकडे यायला सांगितलेलं असतं. त्या सगळ्या एकंदरीत गोष्टी बघून कला मनात विचार करत असते की खरंच चांदेकर माझ्या फॅमिली सोबत किती मनमोकळेपणाने वागतो. खरं तर कुठल्याही जोडीदाराला हेच तर हवं असतं ना. तर अद्वैत आता कलाला विचारतो की खरे मी काय म्हणतो, आपण काजलला आपल्यासोबतच घेऊन जाऊयात. बघ तशीही तिची बॅग भरलेलीच आहे ना, म्हणजे ती आपल्यासोबत डायरेक्ट येऊ शकते. आता हे ऐकल्यावर संगीता घाबरते. संगीता म्हणते की नाही नको नको, कशाला, ती येईल ना नंतर. परंतु कला म्हणते की अगं आई असं काही करते, तशी तिची बॅग भरलेलीच आहे ना, तिला आम्ही जातो ना सोबत घेऊन. संगीता तरी सुद्धा नको नको म्हणत असते, कशाला वगैरे म्हणत असते. मग अद्वैत म्हणतो की कशाला, तुम्हाला तिला आमच्यासोबत पाठवायचं नाहीये का? बघा बर का मिसेस करे, तुम्ही जावयाला नाही म्हणताय. त्या मात्र अद्वैतकडे बघून हसत असते, कारण अद्वैतचा समजावण्याचा मनवण्याचा तो स्वभाव कलाला खूप आवडत असतो. अद्वैत संगीताला समजावून सांगत असतो की अहो आपली काजल आहे, ती काजल सोहमची बेस्ट फ्रेंड आहे आणि लग्नामध्ये बेस्ट फ्रेंडला खूप कामं असतात, बेस्ट फ्रेंडला सगळी कामं करावी लागतात. मग कला देखील संगीताला म्हणते की आई हे बघ, आता तुझं पण नाही आणि बिन नाही, काही मी ऐकणार नाहीये. तशी काजलची बॅग भरलेली आहे, आम्ही काजलला आमच्या सोबत घेऊन जातोय. आणि असं म्हणत कला आता काजलची बॅग उचलते आणि गाडीकडे जायला लागते. अद्वैतही मागे मागे जातो. तर आता संगीता काजलला समजावून सांगत असते की काजल हे बघ, आता तू चांदेकरांकडे जातीये, तू सोहमरावांच्या नजरेला नजर सुद्धा मिळवायची नाही, सोहमरावांकडे बघायचं सुद्धा नाही. त्याच वेळी कला आवाज देते की अगं गुंड्या चल लवकर. मग आता काजल तिथून रडत रडतच निघालेली असते. खरं तर तिकडे जायची तिची अजिबातही इच्छा नसते, परंतु कला आणि अद्वैतला ती काही सांगू देखील शकत नसते, त्यामुळे शांत असते. काजल आता चांदेकरांच्या घरी गेल्यामुळे संगीताला मात्र फार वाईट वाटत असतं आणि काजलची चिंता वाटत असते की तिकडे जाऊन काजल ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करणार आहे आणि सोबतच या सगळ्या गोष्टींचा तिला किती त्रास होणार आहे याचा एक अंदाज संगीताला आलेला असतो. त्यामुळे संगीताला फार वाईट वाटत असतं. तर इकडे रोहिणी, राहुल आणि नैना तिघेही बसलेले असतात. राहुल रोहिणीला विचारत असतो की मम्मा सांग ना, तुझ्या डोक्यात काय आहे, काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा रोहिणी आता राहुल आणि नैनाला सांगते की तुम्हाला माहिती आहे अद्वैतच्या कपाटामध्ये डिवोर्स पेपर आहे. हे ऐकल्यावर नैना म्हणते की काय सांगताय काय मॉम इन लॉ. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, मी तेच तर सांगते. सरोज वहिनीने अद्वैतचे आणि कलाचे डिवोर्स पेपर बनवून तर घेतले, त्या दोघांच्या सह्या करणं अजून बाकी आहे, परंतु डिवोर्स पेपर रेडी आहे. पण सरोज वहिनी पुढे काही करायलाच तयार नाहीये. तिने सगळ्या काही गोष्टी अद्वैतवर सोडलाय. अद्वैत जेव्हा करेल तेव्हा करेल असं तिचं चाललंय. पण तिला एक विश्वास आहे की अद्वैत डिवोर्स पेपरवर सह्या, म्हणून ती त्यावर काही ऍक्शन घेत नाहीये. राहुल म्हणतो की आता ते डिवोर्स पेपर जर कपाटामध्ये आहे तर काहीही करून अद्वैतने त्या डिवोर्स पेपरवर सह्या केल्याच पाहिजे, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल. रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली, हुशार आहेस राहुल तू, एक्झॅक्टली मला हेच करायचं आहे, पण कसं करायचं ते मला माहित नाहीये. राहुल म्हणतो की या गोष्टीसाठी माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे. आज मी अद्वैतच्या नकळत त्याला दारू पाजतो आणि मग त्यानंतर नकळत त्याच्या पेपर्सवर सह्या घेतो. रोहिणी म्हणते की एकदम मूर्ख आहेस तू. अरे राहुल, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला हुशार म्हणाले ना, आणि पुन्हा खाल्लीस माती तू. आणि तसंही आता कळली तुझी अक्कल, त्यामुळे तू गप्पच बस. तुझ्या डोक्याला जास्त ताण देऊ नको, कारण तुझ्या डोक्यातून आयडिया आणि प्लॅन हे चांगले निघू शकत नाही, मला चांगलं माहितीये. नैना रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ ते सगळं सोडा ना, जाऊ द्यात, तुम्ही त्याच्यावर नका चिडू. मला सांगा काय करायचंय ते, मी तुमची मदत करते आणि तसंही मी तुमचं ऐकते सुद्धा ना. हे बघ राहुल, अद्वैत दिवसातून शेकडो पेपर्सवर सह्या करत असतो. आता त्या शेकडो पेपर्समध्ये तुला हे डिवोर्स पेपर ठेवायचेत राहुल, आणि या डिवोर्स पेपरवर अशाच सह्या केल्या जाणार आहेत. अद्वैतच्या नकळत त्या पेपर्सवर सह्या झाल्या पाहिजे. नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, आपण जरी असं धोक्याने अद्वैतच्या सह्या घेतल्या,
म्हणजे शेकडो पेपर्समध्ये एक डिवोर्स पेपर टाकून अद्वैतची त्यावर सही देखील मिळवली. परंतु या गोष्टीतून काय साध्य होणार आहे? नंतर अद्वैत म्हणणारच आहे ना, या पेपर्सवर सह्या मी केल्याच नाहीयेत म्हणून. मग त्यावेळी रोहिणी म्हणते की तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासारखी मूर्खच आहे, बावळट. अगं, तू तुझ्या बहिणीला ओळखते की नाही? तुझ्या बहिणीला जर समजलं की डिवोर्स पेपरवर अद्वैतने सही केली आहे, तर ती अद्वैतचं काही ऐकून घेणार आहे का? अजिबात नाही. तिच्या आत्मसन्मानाला तडा जाईल आणि मग काय, ती बाकीचं काही ऐकूनच घेणार नाही. आणि हाच तर आपला खरा प्लॅन आहे. की आता त्याच वेळी रजनी तिथे येऊन उभी राहिलेली असते आणि रोहिणीचं कपाटातून रजनीकडे लक्ष जातं. रजनीला तिथे आलेला बघून आता रोहिणी फार घाबरलेली असते आणि म्हणते की रजनी तिथेच उभी असते. राहुल आणि नैना सुद्धा घाबरलेले असतात की आता रजनीने सगळं काही ऐकलं असं तिघांनाही वाटू लागतं. रोहिणी विचारते की रजनी, अगं तू इथे काय करतेय? तेव्हा रजनी म्हणते की का बरं, तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का? त्यामुळे सगळ्यांना समजतं की याचा अर्थ रजनीने काहीही ऐकलेलं नाहीये. रोहिणी म्हणते की अच्छा, मग तू सहजच आली होतीस का? त्यावेळी रजनी म्हणते की हो वंस, मी तुम्हाला हे सांगायला आले होते की तुम्ही जी मेहंदीवाली बघितली आहे ना, तिचा नंबर एकदा ग्रुपवर टाका ना, मला बोलून घ्यायचंय तिच्याशी. रोहिणी म्हणते की अच्छा एवढंच ना, हे बघ आता ग्रुपवर टाकते. रजनी आता तिथून निघून जाते. मग पुन्हा एकदा रोहिणी, राहुल आणि नैनाचं डिस्कशन चालू होतं. रोहिणी आता राहुलला म्हणते की हे बघ, हाच आता आपला नेक्स्ट प्लॅन असणार आहे आणि हे सगळं तुला करायचंय. हे सगळं तुझ्यामुळेच होणार आहे. आता हे सगळं कसं करायचं ते तू बघ, परंतु हा प्लॅन सक्सेसफुल फक्त तूच करू शकतो. त्यावेळी राहुल म्हणतो की मम्मा तू अजिबात काळजी करू नको, मी आता बरोबर अद्वैतच्या सह्या त्या डिवोर्स पेपरवर तुला मिळवूनच दाखवतो. तर आता संध्याकाळच्या वेळेला हॉलमध्ये रजनी, आबा आणि सोहम बसलेले असतात. अंजू आता तिघांसाठी फक्कड चहा घेऊन येते आणि रजनीला म्हणते की रजनी मॅडम, आता तुम्ही काळजी करू नका, एक फक्कड चहा आणलाय, त्यामुळे दिवसभराचा तुमचा सगळा थकवा निघून जाईल आणि पुन्हा काम करण्यासाठी एक एनर्जी येईल. सगळेजण चहाच पित असतात. त्याचवेळी अद्वैत, कला तिथे आलेले असतात आणि ते घेऊन आलेले असतात काजलला समोर बघताच आता सोहम घाबरतो. सोहम काजलकडेच बघू लागतो, तर काजलही सोहमकडे बघत असते. तिला खरं तर घरामध्ये येण्याची अजिबातही इच्छा नसते आणि सोहम समोर बसण्याचीही इच्छा नसते, परंतु तिचा नाईलाज असतो, त्या पलीकडे ती काहीच करू शकत नसते. तर आता काजल घरी येते. आबा म्हणतात की अरे काजल, चहा पी ना तू. तर काजल म्हणते की नाही, नको मला चहा. रजनी काजलला म्हणते की बरं झालं काजल तू आली. अगं, घरचंच कोणी जर मदतीला आलं ना तर काम अगदी सोपं होऊन जातं आणि बरं झालं हा तू आलीस. त्यावेळी आता कला म्हणते की अगं काजल, बसलीस काय, त्याला विश तर कर. मग काजल उठते. अद्वैत आणि काजल आणि सोहम दोघंही एकमेकांच्या हातात हात मिळवतात. मग काजल सोहमला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते, तर सोहमही थँक्यू म्हणतो. तर त्याच वेळी डिलिव्हरी बॉय तिथे आलेला असतो आणि सोहमचे कपडे घेऊन आलेला असतो. आबा म्हणतात की अरे वा, आता उत्सव मूर्तींचे सगळे कपडे देखील आलेत. आता राजांची सगळी तयारी सुद्धा झाली आहे, फक्त महाराणी यायच्या तेवढ्या बाकी आहेत. असं म्हटल्यावर सोहम आता काजलकडे बघू लागतो. काजलला फार वाईट वाटत असतं. आता कला सोहमचे कपडे घेऊन जात असते, तर सोहम म्हणतो की थांब वहिनी, माझ्याकडे दे ते कपडे, मी ठेवून देतो. तेव्हा कला म्हणते की अरे असं कसं करतोस, नवरदेवाने थोडीच काम करायचे असतात, नवरदेवाने फक्त बसायचं असतं. म्हणतात की अरे सोहम, बोल तू आमच्याशी, उद्या जर तुझी बायको आली तर तुला कुठे वेळ मिळणार आहे आमच्याशी बोलायला. तर काजलला तिथं खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं. म्हणजे प्रत्येक जण जे बोलत असतं त्या प्रत्येक बोलण्याचा शब्द तिच्या काळजावर अक्षरशः रुतत असतो आणि तिला फार वाईट वाटत असतं सगळ्या गोष्टींचं. म्हणून काजल आता कलाला म्हणते की ऐक ना ताई, मी सुद्धा येऊ का तुझ्यासोबत? तेव्हा कला म्हणते की अगं नाही, तू बस इथे चहा पीत, मी जाते आणि पटकन करून येते. कला आता सोहमचे कपडे ठेवण्यासाठी सोहमच्या रूम मध्ये आलेली असते आणि जेव्हा सोहमच्या रूम मध्ये येते तेव्हा सोहमच्या रूम मध्ये खूप पसारा असतो. त्यामुळे कला म्हणत असते की हा सोहम पण ना सगळ्या गोष्टी इकडे तिकडे ठेवून देत असतो नुसता, आता मलाच बघावं लागेल. असं म्हणून आता कला एक एक पसारा आवरायला घेते. पेंटिंग सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या असतात. त्या पेंटिंग आता एकत्र करून ठेवत असते आणि त्याच वेळी कलाच्या हाताला ते पेंटिंग लागतं जे की सोहमने काजलचं काढलेलं असतं. सोहमने काजलचं जे ड्रॉइंग काढलेलं असतं ते बघून कला थक्क होते आणि त्याच्या खाली गुंडेश्वर आणि हार्ट असं लिहिलेलं असतं. ते बघून तर कलाचं डोकं अजूनच चक्रावतं. विचार करू लागते की हा सगळा काय प्रकार आहे, नक्की का असं सोहमने गुंड्याचं चित्र काढलं असेल. आता लवकरात लवकर सोहमला याबद्दल विचारावंच लागेल असं कला ठरवते. कला आता हॉलमध्ये आलेली असते. कलाला फार विचित्र वाटत असतं. सोहमने नक्की गुंड्याचं पेंटिंग का काढलंय हा तिला मोठा प्रश्न पडतो. त्याच वेळी अद्वैत, सोहम आणि राहुल तिघेही सेल्फी घेत असतात.
त्यावेळी राहुल हा अद्वैतला म्हणत असतो की दादा ह्या चेहऱ्याला नीट निरखून बघ बर का. तेव्हा अद्वैत विचारतो की का रे. राहुल म्हणतो की आता माहित नाही लग्नानंतर हा नवरेगिरी करणार आहे की बायकोगिरी करणार आहे. त्याचवेळी अद्वैतला एक कॉल आलेला असतो, त्यामुळे अद्वैत कॉल घेण्यासाठी बाहेर जातो. राहुल हा सोहमची मज्जा घेत असतो. सोहमला तो म्हणत असतो की सोहम काय ठरवलंय मग पुढे. तेव्हा सोहम विचारतो की कशाबद्दल. राहुल म्हणतो की आता हेच, लग्नानंतर तुम्ही नवरेगिरी करणार आहात की बायकोगिरी सहन करणार आहात. हे बघ ती तुला काही सांगू शकते हा. तेव्हा सोहम विचारतो की म्हणजे. तेव्हा राहुल म्हणतो की म्हणजे ती तुला असंही सांगू शकते की सोहू माझं डोकं चेपून दे, सोहू माझं असं करून दे, तसं करून दे. मग सोहम म्हणतो की राहुल बघ बर का तुला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल. राहुल सोहमला म्हणत असतो की सोहम बघ आता या सगळ्या गोष्टींची तुला ना सवय करून घ्यावी लागेल. असं म्हणत सोहमला तो गुलगुल्या करत असतो. सोहम इकडे तिकडे पळत असतो. अरे आणि त्याच वेळी त्याचा धक्का काजलला लागतो. राहुल त्याला म्हणतो की सॉरी म्हण, सॉरी म्हण. सोहम काय तिला सॉरी म्हणत नाही. तेव्हा राहुल म्हणतो की हे बघ लग्न झाल्यावर तुला सारखं सारखं सॉरी म्हणावं लागेल. सॉरी म्हणण्याची तुला सवय करून घ्यावी लागेल, नाहीतर बघ खूप वाईट होईल हा तुझं. असं म्हणत सोहमला तो चिडवत असतो आणि दोघंही अक्षरशः घरभर पळत असतात. तर कला हा सगळा प्रकार बघत असते. त्यावेळी कला विचार करते की सोहम आता खूप खुश दिसतोय, खूप उत्साही दिसतोय. आता त्याला जर ह्या पेंटिंग बद्दल मी विचारलं तर उगाच नाराज होईल तो. मला आता गुंड्यालाच विचारायला हवं. म्हणून कला आता काजल जवळ येते आणि काजलला म्हणते की गुंड्या जरा इकडे ना बाजूला. मग काजल आता बाजूला येते. कला काजलला म्हणते की हे बघ गुंड्या, आता मी तुला जे काही विचारेल ते तू मला खरं खरं सांगायचंय, त्याचं मला खरं खरं उत्तर द्यायचंय. तेव्हा काजल म्हणते की हो तायडे बोल ना, काय उत्तर द्यायचंय तुला. कला काजलला म्हणते की मी आता सोहमच्या रूम मध्ये गेले होते आणि तेव्हा तिथे मला एक चित्र दिसलं. तर सोहमने मला तुझं चित्र, मला सांग की सोहमने तुझं चित्र का काढलंय. असं ऐकल्यावर आता काजल एकदम शांत होऊन जाते. काजलला यावर काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. मग कला आता पुन्हा तिला विचारते की अगं गुंड्या मी काय बोलते, मला सांग की सोहमच्या रूम मध्ये तुझं चित्र काय करतंय, सोहमने तुझं चित्र का काढलं होतं. तेव्हा आता काजल म्हणू लागते की अगं अच्छा ते बोलतीयस तू. अगं काय झालं ना, सोहमला मॉडेलच मिळत नव्हती. आता त्याला मॉडेल मिळत नव्हती. तो बोलला की तुझं चित्र काढू का. म्हटलं ठीक आहे काढ. आणि मग त्यालाही मदत झाली. आणि शेवटी कसं मित्रच मित्राच्या कामी येतो ना. आणि त्याने ते गुंडेश्वर ऐकलं. शेवटी तुझंच ऐकलं असणार त्याने. तू नेहमी मला गुंड्या गुंड्या म्हणतेस ना, त्याने काय, त्याने तुझंच ऐकलं. आणि तसाही तो तुझा खूप मोठा भक्त, तुला मला गुंड्या गुंड्या बोलताना ऐकलं असेल. आणि मग काय त्याने गुंड्याचं गुंडेश्वर केलं. मग गुंडेश्वरचं गुंडोपंत, गुंडराज. अगं तो मला काहीही बोलायचा. मग तो जर आपल्याला असं बोलतोय तर आपण काय सोडतो का त्याला. आपण सुद्धा त्याला झंप्या, चित्रकार, नाजूक असं आपण काही बोलायला लागलो त्याला. मग काय, मग तर काही टेन्शनच नाही. तो बोलल्यावर आपण त्याला थोडीच सोडतोय, म्हणून आपण त्यालाही बोलायचो, टेन्शनच नाही काय. तेव्हा कला म्हणते की तुम्ही दोघं ना खरंच खूप अशक्य आहात. कलाला आता जो गैरसमज झालेला असतो तो गैरसमज तिचा मिटलेला असतो, परंतु खरं तर तेच खरं असतं. फक्त काजलने आता कव्हर अप करून गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळे आता कलाला त्या खऱ्या देखील पडतात. कला आणि काजल जेव्हा दोघी एकमेकींशी बोलत असतात त्यावेळी रोहिणी विचार करू लागते की ह्या दोघी एकमेकींशी एवढं काय सिक्रेटली बोलताय. ह्या दोघींमध्ये नक्कीच असं काहीतरी बोलणं चालू आहे जे सिरियस आहे आणि लवकरात लवकर आपल्याला ते कळायला पाहिजे. म्हणून आता रोहिणी आता काजल आणि कलाजवळ उभी राहते. परंतु तिला काही ऐकण्याच्या आतच आबा आता काजलला बोलावतात आणि काजलला म्हणतात की अगं काजल ये जरा इकडे. काजल आता आबांजवळ गेलेली असते. मग रोहिणी आता कलाकडे येते आणि कलाला म्हणते की काय बोलणं चालू होतं तुमचं, म्हणजे तुमचं काहीतरी सिरियस बोलणं चालू होतं असं वाटत होतं. त्यावेळी कला म्हणते की सिरियस बोलणं तर असं काहीच नव्हतं, असंच चाललं होतं आमचं. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही असं तर असू शकत नाही, तुमच्या दोघींचं काहीतरी सिरियसच बोलणं चालू होतं. मग आबा आता कला आणि रोहिणीला सांगतात की कला आणि रोहिणी तुमचं झालं असेल तर या बरं इकडे. आणि मग कला आणि रोहिणी तिथे जातात. आबा म्हणतात की बरं झालं आता चिडवा चिडवी बस झाली, आता एकदा जर कामं सुरू झाली ना तर कामं थांबणार नाहीयेत आपली. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या रूम मध्ये जा आणि मस्तपैकी आराम करा. काजलला देखील आबा सांगतात की काजल तू देखील रूम मध्ये जाऊन आराम कर. सगळेजण आता ज्याच्या त्याच्या रूम मध्ये निघून जातात. तर राहुल आता घराबाहेर जात असतो. त्यावेळी रोहिणी त्याला विचारते की राहुल कुठे चाललायस तू. तेव्हा राहुल सांगतो की अगं मम्मा माझा मित्र भेटतोय, त्याला भेटायला चाललोय. त्यावेळी रोहिणी म्हणते की अजिबात नाही हा राहुल, आता तू कुठेही जायचं नाहीये. हे बघा मला तुमच्या दोघांशी खूप महत्वाचं बोलायचंय, तुम्ही लगेचच माझ्या रूम मध्ये या. आणि आता तिथून निघून जाते. राहुल आणि नैना दोघंही आता रोहिणीच्या रूम मध्ये येतच असतात. त्यावेळी राहुल कोणाशी तरी बोलत असतो आणि म्हणत असतो की हे बघा मला त्या 2 फाईल्स लवकरात लवकर हव्या आहेत, काही करून मला त्या फाईल लवकर द्या,
कारण माझं काम सगळं त्यावर अवलंबून आहे. असं म्हटल्यावर नयना राहुलला विचारत असते की राहुल, अरे काय चाललंय तुझं? या सगळ्या गडबडीमध्ये तुझं काय फाईलचं चाललंय आणि तू काम काय करत बसलाय ऑफिसचं? अरे मॉम इन लॉनी आता तुला डिवोर्स पेपरचं काम करायला सांगितलंय ना, आणि तू हे काय करत बसलायस? राहुल म्हणतो की काळजी करू नको ग, आपलं काम माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि ऑफिसचे पेपर टाकून मी बरोबर त्या डिवोर्स पेपरवर सह्या घेणार आहे. तू काळजीच करू नको त्याची. माझ्या सगळ्या गोष्टी डोक्यात आहे, तू अजिबात त्याबद्दल काळजी करू नको. त्यावेळी नयना म्हणते की अरे वा, हुशार आहे माझा नवरा, म्हणजे सगळं काही तुझ्या डोक्यात आहे. मग काय, मग चिंता मिटली, आता आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. राहुल म्हणतो की आता आपला प्लॅन मार्गी नक्कीच लागणार आहे. तुझ्या बहिणीला आता मी बरोबर मार्गी लावणार. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलाला बोर्डवर काहीतरी सिमिलॅरिटी लिहायची असते. त्यामुळे अद्वैत तिला म्हणत असतो की नाही, अजिबात सिमिलॅरिटी लिहायची नाही. कला म्हणते की चांदेकर, अरे आपल्या दोघांमधली समानता आहे ना, मला लिहू दे ना बोर्डवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तुला तुझी सिमिलॅरिटी प्रूव्ह करायची असेल तर चल, मी तुला एक चॅलेंज देतो. हे बघ, सोहमच्या लग्नातल्या सगळ्या विधी ह्या वेल प्लॅन झाल्या पाहिजे. कला म्हणते की आणि समजा जर मी चॅलेंज पूर्ण केलं तर तू काय करणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो की काळजी करू नको, जर तू चॅलेंज पूर्ण केलं तर सिमिलॅरिटी मी स्वतः बोर्डवर लिहीन. आता अद्वैतने स्वतःहून कलाला चॅलेंज केलेलं असतं आणि अद्वैत स्वतः सिमिलॅरिटी लिहिणार असतो. त्यामुळे कला आता अद्वैतच्या हातात हात मिळवते आणि म्हणते की ठीक आहे, मला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे. तुझं चॅलेंज मी आता ॲक्सेप्ट केलंय आणि मी आता तुला सोहमच्या सगळ्या विधी ह्या वेल प्लॅन करून दाखवेल आणि अगदी व्यवस्थित करून दाखवेल. कलाने आता ठाणलेलं आहे की सगळं काही ती व्यवस्थित पार पडणार आणि कला त्यात तशी पारंगतच असते. त्यामुळे हे चॅलेंज ती नक्कीच जिंकणार, यात काही तीळमात्र शंका नाही. आणि अद्वैतला आता स्वतःहून त्या सिमिलॅरिटीज बोर्डवर लिहाव्या लागणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कला ही सोहमच्या लग्नामधल्या सगळ्या विधी ह्या वेल प्लॅन करू शकेल का? सगळं व्यवस्थित पार पाडू शकेल का? याबद्दलचं तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. आणि सोबतच अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.